आपण परमेश्वराकडे, भगवंताकडे किंवा देवाकडे काय मागतो? काय मागावं आणि कसं मागावं? आपल्याला एक सवय असते, किंबहुना आपण जेव्हा देवळात जातो, मंदिरात जातो, आपल्या देवाऱ्यासमोर घरातल्या उभे असतो, तेव्हा आपण त्याला काही ना काहीतरी मागत असतो आणि मागायलाच हवं. पण आपण मागताना ऐहिक सौख्य मागतो. घर, गाडी, बंगला, नोकरी अशा गोष्टी आपण त्याला सांगत असतो. पण भगवंत तुमचं प्रारब्ध नाही बदलत. तर मागताना आपल्याला काय मागावं लागेल? कारण आपण जेव्हा जन्माला येतो, तेव्हा आपलं संचित कर्म, आपल्या प्रारब्धाचं गाठोडं आपण सोबत घेऊन आलेलं असतं आणि ते सहन करणं, ते भोगणं हे आपलं कर्म असतं. तर मागताना काय मागावं भगवंताकडे? तर माझ्या प्रारब्धामध्ये जी काही संकट आहेत, माझ्या आयुष्यामध्ये जी काही संकटं वाढवून ठेवली आहेत, ती कमी कर, त्याचा दाह कमी कर आणि ती पेलण्याची, त्या शक्तींना तोंड देण्याची किंवा ती संकटं दूर करण्याचं धैर्य मला दे, ती शक्ती मला दे. हे जर तुम्ही मागितलं तर आपोआप तुमचं जे प्रारब्ध आहे ते नलिफाय व्हायला लागतं. पण त्याचबरोबर हे नुसतं मागून चालत नाही, तर याला भगवंताच्या नामस्मरणाची जोड मात्र निश्चित असायला पाहिजे. मग ते नामस्मरण तुम्ही कोणतंही करा. तुमच्या आराध्याचं करा, तुमच्या सद्गुरूंनी दिलेला मंत्र असेल त्यांचं करा. गजानन महाराज आहेत, स्वामी समर्थ आहेत, हे गुरुतत्वाचे जे गुरु आहेत त्यांचं नामस्मरण, आपल्या कुलदेवतेचं स्मरण, आपल्या कुलदेवतेची पूजा, आराधना, त्या कुलधर्मानुसार जी आलेली आपली कामं आहेत, ती मात्र तुम्हाला अचूक करायला पाहिजेत. केवळ मला हे मिळत नाही, ते मिळत नाही असं रडत न बसता भगवंताकडे तुम्ही हे मागा, की जे काही माझ्या आयुष्यात येणार आहे, मग सुख असू दे, दुःख असू दे, ते झेलण्याची ताकद तू मला दे. बघा तुमचं आयुष्य खूप सुंदररित्या तुम्हाला घालवण्यास मदत होईल. जय गजानन.